चला गुड इव्हनिंग मित्रांनो, आपण आज समासामधील तिसरं लेक्चर घेऊया। तिसरं लेक्चरमधील तत्पुरुष समास घेऊया। तत्पुरुष समास हा खूप महत्त्वाचा समास आहे आणि याचे 7 उपप्रकार पडतात। ते प्रकार आणि तत्पुरुष समास म्हणजे काय हे आपण ट्रिकली आणि एकदम सोप्या भाषेत हा समास घेऊया। चला सुरुवात करू। मित्रांनो, तत्पुरुष समास म्हणजे काय? ज्या समासातील दुसरं पद हे कोणतं? दुसरं पद हे प्रधान असतं किंवा मुख्य असतं, म्हणजे दुसरं पद हे महत्त्वाचं असतं, त्याला म्हणतात तत्पुरुष समास। म्हणजे तत्पुरुष समास तुम्हाला व्याख्या किंवा अर्थ विचारला, ज्या समासातील दुसरं पद हे प्रधान किंवा मुख्य असतं त्याला म्हणतात तत्पुरुष समास। मग परंतु मित्रांनो, तत्पुरुष समास हा विग्रह करूनच ओळखावे। म्हणजे तत्पुरुष समासामधील विग्रह करताना काही विभक्ती प्रत्ययांची मदत किंवा इतर शब्दांची मदत घेऊनच विग्रह केला जातो। कोणत्या समासाचा? तत्पुरुष समासाचा। मग आपण याचे प्रकार घेऊया। याचे 7 प्रकार पडतात। कशाचे? तत्पुरुष समासाचे। पहिला आहे नत्र तत्पुरुष समास। नत्र एकदम सोपं मित्रांनो। नत्र म्हणजे काय? ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद हे नकारदर्शक असतं। कसं असतं? नकारदर्शक। म्हणजे न, ना किंवा नी किंवा अ किंवा अप या नकारदर्शक उपसर्गाने सुरुवात होणारे जे समास असेल त्याला म्हणतात नत्र तत्पुरुष समास। का म्हणतात नत्र तत्पुरुष? ओळख कोणी एवढेच नकारदर्शक उपसर्ग दिसले डायरेक्ट डोळे दाखवून काय? नत्र तत्पुरुष समास। दुसरा आहे द्विगु। कोणता आहे? द्विगु। द्विगु म्हणजे नावातच आहे उत्तर। काय? पहिल्याचं नावात उत्तर होतं। नत्र म्हणजे नकारदर्शक उपसर्ग। दुसऱ्याचं पण काय? द्विगु म्हणजे नकार। द्विगु म्हणजे काय? संख्यादर्शक। ज्या समासाचे पहिलं पद आहे संख्या विशेषण असेल त्याला म्हणतात द्विगु समास। काय? द्विगु समास। म्हणजे पहिलं पद आहे 7, 6, 8 असे काही संख्या असेल, पंचपाळी, पंचामृत, पंचारती, आठवडा, षणमास असे संख्यादर्शक शब्द पहिला दिसला तर त्याला म्हणतात द्विगु समास। काय म्हणतात? द्विगु। आणि इकडे काय? अकर्म। बघा, पहिलं पद नकारदर्शक असेल त्याला नत्र म्हणतात। पहिलं पद आहे आठवडा, पहिलं पद हे संख्यादर्शक असेल 8 त्याला म्हणतात द्विगु समास। पुढचं तिसरा प्रकार आहे उपपद तत्पुरुष। उपलास कृदंत म्हणतात, कृदंत धातुसहित म्हणतात। 3 नाव आहे। म्हणजे ज्या समासातील दुसरं पद आहे कृतीदर्शक किंवा क्रिया दाखवणार असेल, काय? कृती किंवा क्रियादर्शक असेल त्याला म्हणतात उपपद तत्पुरुष समास। क्रिया म्हणजे काय मित्रांनो? जे धातूला प्रत्यय लागून वाक्याची क्रिया अपूर्ण असते आणि हा अपूर्ण शब्द जो असतो हा कोणता असतो? धातू साधित। म्हणजे करणारा, बोलणारा, देणारा, जाणारा, जन्मणारा, येणारा, पळणारा असे काही शेवटचे पद एक कृतीदर्शक हे धातुसाधित असेल त्याला म्हणतात उपपद तत्पुरुष समास। आणि उपपद तत्पुरुष समासामध्ये नेहमी शेवटचे पद काय? शेवटचे दुसरे पद नेहमी ज किंवा ग किंवा द किंवा कर किंवा खा याच धातूने दाखवलेले जातात। कळलं मित्रांनो? ओळखण्याचे कोणीकडे काय? नकारदर्शक पहिलं, इकडं संख्यादर्शक आणि इकडं हे दुसरे शेवटचे पण हे कृतीदर्शक असे असतात। चौथा आहे आलुक तत्पुरुष समास। कोणता? आलुक। आलुक म्हणजे नावामध्येच आलुक। लुक म्हणजे काय? लुप्त होणे आणि अ म्हणजे काय? नाही। ज्या तत्पुरुष समासातील पहिलं पद म्हणजे ज्या तत्पुरुष समासातील पहिल्या पदातील ई ह्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही, तो तसाच्या तसाच असतो, त्याला म्हणतात आलुक तत्पुरुष समास। ई कसा असतो? विभक्ती तशीच असते
आणि ई दिसली ज्या ठिकाणी तुम्हाला तो डायरेक्ट अलुप तत्पुरुष समास असतो. कळलं मित्रांनो. इकडं संख्या दिसली, इकडं नकार दिसला, इकडं संख्या दिसली, इकडं दुसरं पद कृतीदर्शक दिसलं, इकडं पहिल्या पदातील ई, पहिल्या पदातील शेवटचं अक्षरे ई विभक्ती दिसला डायरेक्ट त्याला अलुप तत्पुरुष म्हणायचं. आणि याच्यामधील बरेपैकी उदाहरणे संस्कृत उदाहरण असतात. काय संस्कृत, फक्त मराठीमधलं एकच उदाहरण तोडी लावणे. कर्तव्य प्रयोग, कर्मणी प्रयोग, युधिष्ठिर, पंकेरुई, अग्रेसर असे काही एवढेच मोजकेच उदाहरणं असतात याच्यामध्ये. हे 4-5 उदाहरणं जर पाठ केली तुम्ही डायरेक्ट आपल्याला तसं विचारतात. पुढचं कोणतं मित्रांनो? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. कोणता आहे? मध्यम पदलोपी. मध्यम पदलोपी म्हणजे काय मित्रांनो? ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद आणि शेवटचे पद एकमेकाला डायरेक्ट जोडतात आणि मधले पद म्हणजे मधले शब्द हे गाळले जातात, म्हणजे काढून टाकले जातात. त्याला म्हणतात मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. म्हणजे मध्यम पदलोपी, मधलं पद हे लुप्त होतं. लोप म्हणजे काय? काढून टाकणे. ज्या तत्पुरुष समासातील मधलं पद हे काढून टाकले जातात त्याला म्हणतात मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. आणि हा मध्यम पदलोपी ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्हाला खाण्याचे पदार्थ किंवा नाते संबंध म्हणजे रिलेशन दिसले डायरेक्ट डोळे दाखवून त्याला मध्यम पदलोपी तत्पुरुष म्हणायचं. काय म्हणतात? मध्यम पदलोपी. कसे बघा खाण्याचे पदार्थ कसे? पावडा, बटाटा वडा, बटाटा घालून केला वडा, बटाटा घेतला आणि वडा घेतला. शेवट पहिले पद आणि शेवट एकमेकाला जोडतात आणि मधले काय घालून केलेलं मधलं पद काढून टाकतात. आणि जे काढलेले पद मधले ते म्हणजे काय असतं? मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. म्हणजे जे जे खाण्याचे पदार्थ तुम्हाला दिसले खाण्याचे पदार्थ डायरेक्ट त्याला म्हणजे मध्यम पदलोपी. बटाटा वडा, पावडा, खिचडी, डाळवडा, वांगे भात, शेवभाजी, पनीर भाजी, हे जे खाण्याचे पदार्थ जे असतात ते म्हणजे काय? मध्यम पदलोपीचेच उदाहरणं असतात. काही वेळेस नाते संबंध, आत्ते भाऊ, चुलत बहीण, चुलत भाऊ, आते भाऊ, चुलत सासरा, असे काही नातेसंबंध ज्या ठिकाणी असेल नातेसंबंध पण मध्यम पदलोपी येतात आणि खाण्याचे पदार्थ पण याच्यात येतात. कळलं मित्रांनो? किती सोपा प्रकार आहे. पहिलं संख्या दिसली, नकार दिसला, नत्र तत्पुरुष समास. संख्या दिसली, द्विगु तत्पुरुष समास. दुसरे पण रे कृतीदर्शक म्हणजे क्रियादर्शक दिसलं, शेतकरी शेती करणारा, पहारेकरी पहारे करणारा. बघा शेतकरी शेती करणारा. दुसरे पद काय? करणारा. म्हणजे दुसरे पद जेव्हा कृतीदर्शक दिसलं त्याला म्हणायचं उपपद तत्पुरुष समास. नावामध्येच आहे. पुढचं अलुप तत्पुरुष. दुसरे पद जेव्हा पहिल्या पदातील ई विभक्तीचा जेव्हा लोप होत नाही, जशाचा तसंच असतो त्याला म्हणतात अलुप तत्पुरुष समास. आणि मध्यममध्ये जे आता शिकलो खाण्याचे पदार्थ, नातेसंबंध. पुढचा आहे विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास हा मित्रांनो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि याच्यामध्ये आपण हा स्पेशल लेक्चरला घेऊ, एक लेक्चर लागेल त्याला मोठं, कारण हा विभक्तीमध्ये सर्व प्रकारच्या विभक्ती आहे सप्तमीपर्यंत, द्वितीयापासून तर सप्तमीपर्यंत जे विभक्ती असतात त्या सर्वांचा म्हणजे समास साधताना विभक्ती प्रत्येक काढून टाकला जातो आणि विग्रह करताना विभक्तीचा मदत घेतली जाते, त्याला म्हणतात विभक्ती तत्पुरुष समास. मग त्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे कर्मधारय तत्पुरुष समास. पेपरला हा जास्त विचारला जातो, कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारयामध्ये काय? ज्या तत्पुरुष समासामधील दोघीही पदे प्रथम विभक्तीमध्ये असतात त्याला म्हणतात कर्मधारय तत्पुरुष समास. कर्मधारय तत्पुरुष समास हा यातील पहिलं पद पूर्वपद विशेषण, दुसरं पद नाम किंवा दुसरं पद विशेषण, पहिलं पद नाम किंवा दोघी विशेषणं असतात, याला म्हणतात कर्मधारय तत्पुरुष समास. बघा महाराष्ट्र, फोड कसे करशाल तुम्ही? हा कर्मधारय समास हा नेहमी विग्रह करूनच ओळखायचा. महान असा राष्ट्र, महान काय? विशेषण. महादेव, महान असा देव, महान काय? विशेषण आणि देव नाम आहे. दुसरं पद नाम, पहिलं पद विशेषण, कर्मधारय तत्पुरुष समास.
काही काही वेळेस एक उपमादर्शक उपमेय आणि उपमान दोघी एकत्र जोडून पूर्वपद उपमेय दुसरं पद उपमान किंवा उत्तरपद उपमान दुसरं पद पहिलं पद विशेषण या प्रकारे पण कर्मधारयमध्ये येतात. बघा रक्त चंदन. बघा रक्त चंदन. रक्ताला काय म्हणले? चंदनाची उपमा दिलेली आहे. काही वेळेस दोन विशेषण किंवा एक विशेषण किंवा उपमा आणि उपमादर्शक शब्द एकमेकाला जोडून येतात तुलना शब्द, ते पण कर्मधारयमध्ये येत असतात. लाल भडक. लाल भडक. बघा ह्या ठिकाणी दोघे विशेषण आलेले. हिरवागार दोघे विशेषण, लाल भडक दोघे विशेषण आहे. या ठिकाणी एक विशेषण एक नाम. या ठिकाणी उपमादर्शक शब्द नरसिंह. बघा नरसिंह. नराला कशी उपमा दिलेली आहे? सिंहाची उपमा दिलेली आहे. अशा प्रकारे पहिलं पद विशेषण दुसरं पद नाम किंवा दोघी विशेषणे दोघीशी जोडेल किंवा एक उपमेय आणि उपमा एकमेकाला जोडेल आलेले शब्द हे नेहमी कर्मधारयमध्ये येतात. एकदम सोपं आहे मित्रांनो. कळतंय मित्रांनो? आता आपण प्रत्येक एक डिटेलमध्ये घेऊया आपण. चला करूया सुरू. आता आपण घेऊया द्विगु समास. कोणता? पहिला समास कोणता आहे? द्विगु घेऊया. द्विगु समास कोणता? पहिला प्रकार आहे द्विगु समास. किती वेळ? द्विगु समास. चला हे बघा, द्विगु समास खूप सोपा आहे. द्विगु समास ओळखणं खूप सोपं आहे मित्रांनो. एवढंच एकच शब्द लक्षात ठेवा तुम्ही. ज्या समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असेल, काय असेल? संख्या विशेषण, त्याला डायरेक्ट डोळे दाखवून जाणार द्विगु समास. काय म्हणतात? द्विगु समास. पहिलं पद काय असतं? पहिले पद काय असतं? संख्या विशेषण. संख्या विशेषण. ज्या आणि दुसरं पद काय असतं मित्रांनो? दुसरे काय असतं? नाम असते. काय असतं? नाम म्हणजे नाव. ज्या समासातील पहिलं पद हे संख्या विशेषण असेल म्हणजे संख्या दर्शक असेल त्याला डोळे दाखवून म्हणतात द्विगु समास. काय म्हणतात? द्विगु समास. बघा पंचवटी. पंचवटीमध्ये काय? पंच म्हणजे काय? 5 आहे संख्यादर्शक. आणि द्विगु समास हा नेहमी समूह दर्शक असतो. काय असतो? समूह दर्शक. संख्यांचा काय असतो? समूह असतो. काय असतो? समूह असतो. पंचवटी म्हणजे काय? 5 वर्णांचा समूह. पंचार्थी. पुढे घ्या. पंचार्थी. पंचार्थी म्हणजे काय मित्रांनो? 5 आरत्यांचा समूह. त्रिकोण. त्रिकोण म्हणजे काय? 3 कोणांचा समूह. बघा संख्या ज्या समाजामधील पहिलं पद हे संख्या दाखवत जर असेल त्याला म्हणतात द्विगु समास. काय म्हणतात? द्विगु समास. आठवडा. 8 दिवसांचा समूह. कळतंय मित्रांनो? पुढे या. त्रिभुवन. त्रिभुवन
म्हणजे काय? तीन घरांचा समूह. पुढे या. 12 भाई, 12 भाई, 12 भावंडांचा समूह. त्रिखंड, तीन खंडांचा समूह. एवढंच लक्षात घ्या मित्रांनो, एकदम सोपं आहे. किती येऊ, जेव्हा तुम्हाला पहिलं पद हे संख्यादर्शक दिसलं, म्हणजे संख्याविषयक दिसलं, डायरेक्ट डोळ दाखवून हा कोणता समास असतो? द्विगु समास. सन्मास असू, सप्तसिंधू असू, काही असू, पहिलं पद संख्यादर्शक दिसलं, डायरेक्ट त्याला म्हणतात द्विगु समास. याला काय मित्रांनो अपवाद आहे. या समासाला काही अपवाद आहे. फक्त ते अपवाद तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे अपवाद? काय अपवाद म्हणजे याच्यामध्ये येत नाही, संख्या असून तरी पण याच्यामध्ये येत नाही. ते कसे येतात? बहुर्वीमध्ये येतात. काय बहुर्वीमध्ये येतात. कोणते? दशानन, दशकंठ, पंचमुखी, अष्टभुजा, मित्रांनो हे अपवाद याला हे खूप महत्त्वाचे. द्विगु समास संख्या दिसत जरी असेल तरी हे काही अपवाद आहे. आणि हे शब्द हे नेहमी बहुर्वी समासाचे कोणता असतात? बहुर्वी समासाचे हे उदाहरण आहे. एवढे लक्षात ठेवा. हे अपवाद याला संख्या दिसत असली तरी पण. कळतंय? चला आता आपण पुढचा समास घेऊया. नत्र तत्पुरुष समास. कोणता? नत्र म्हणजे न तत्पुरुष समास. दुसरा आहे नय किंवा नत्र तत्पुरुष समास. एकदम सोपं आहे. या समासातील पहिलं पद आहे कसं असतं? नकारदर्शक. पहिलं पद कसं असतं? नकार दर्शक. म्हणजेच या समासातील पहिलं पद आहे अ, अन, नि किंवा ना किंवा अप इत्यादी उपसर्गाने सुरुवात होते, त्याला म्हणतात नत्र तत्पुरुष समास. म्हणजे ज्या समासातील पहिलं पद आहे अ, अन, नि, ना, अन, अप इत्यादी नकारदर्शक शब्दाने सुरुवात होते, त्या समासाला म्हणतात नत्र तत्पुरुष समास. एवढंच लक्षात घ्यायचं. चला करूया उदाहरण घेऊ आपण. याचे उदाहरण तुम्हाला लगेच समजेल. अकर्म. बघा मित्रांनो, अकर्म म्हणजे काय? ज्याला कर्म नाही ते काय? अकर्म. म्हणजे पहिलं पद हे नेहमी काय असतं? म्हणजे उपसर्ग पहिला काय असतो? नेहमी नकारदर्शक. आणि त्याची सुरुवात नेहमी न, ना, नी किंवा अ किंवा अन किंवा अप यापैकी एक असतो. तर डायरेक्ट डोळ्यावर नत्र तत्पुरुष समास. कळतंय? पुढे घ्या. अविचार, अविचारी. बघा अविचारी नकारदर्शक आहे. विचार एक पद आणि दुसरं म्हणजे विचार न करणारा त्याला म्हणता अविचारी. आहे पहिलं पद नकारदर्शक. पुढे या. नीरस म्हणजे काय? रस नसलेला, ज्याच्यात रस नाही तो काय? नीरस. कळतंय मित्रांनो? अचल आहे नकारदर्शक. जे चल नाही ते काय? अचल. नापसंत, नापसंत. बघा पहिलं पण नकारदर्शक आहे का नकारदर्शक? जे कोणाला पसंत नाही ते काय? नापसंत. म्हणजे ज्या समासातील पहिलं पद नकारदर्शक असेल त्याला म्हणतात नत्र तत्पुरुष
आणि संख्यादर्शक असेल त्याला म्हणायचं द्विगु समास. एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे चला. तिसरा घेऊया उपपद तत्पुरुष समास. कोणता? उपपद. यालाच कृदंत पण म्हणतात. का म्हणता? कृदंत. उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास किंवा याला धातू साधित तत्पुरुष म्हणतात. का म्हणतात? धातू साधित. एकदम सोपं आहे. या समासातील दुसरं पद काय असतं? या समासातील दुसरं पद हे नेहमी कृती किंवा क्रियादर्शक म्हणजे धातू साधित असतं. काय असतं? धातू साधित. म्हणजे दुसरं पद हे धातू साधित असतं आणि हे कधीही स्वतंत्र लिहिले जात, क्रियापदासारखे स्वतंत्र लिहिले जात नाही. हे कधी पण वाक्यात शेवटी जोडून लिहितात. काय लिहितात? जोडून लिहितात. शेवटी येतात. त्याला उपपद तत्पुरुष समास असे म्हणतात. हे बघा, दुसरे पद का असतं? दुसरे पद कृती दर्शक असतं. का असतं? कृती दर्शक म्हणजे धातू साधित. आणि शेवटी येणारे नेहमी या समासाचे विग्रह करताना एकदम सोपं आहे. विग्रह करताना नेहमी तुम्हाला एकाला कृतीदर्शक किंवा क्रियादर्शक शब्द तुम्हाला दिसेल. विग्रह करताना डायरेक्ट विग्रह करताना दुसरे पण नेहमी कृती किंवा क्रियादर्शकच दिसेल तर डायरेक्ट त्याला म्हणतात उपपद तत्पुरुष समास. विग्रह करताना नेहमी मित्रांनो तुम्हाला भेटेल शेवटी वाक्यात नेहमी काय असतो? ज, ग किंवा द किंवा कर किंवा खा इत्यादीपैकी एक धातू असतो फक्त. काय? दुसरं पद म्हणून. आणि विग्रह केला तर ज च जन्मणारा, ग च गमन करणारा, द च देणारा, क च करणारा आणि ख च खाणारा. यापैकी एखादा धातू साधित असतो. आपण उदाहरण घेऊ. उदाहरण तुम्हाला लगेच समजला. खूप सोपं आहे. बघा, शेतकरी एक पद आणि दुसरं पद. आणि हा समास नेहमी विग्रह करताना नेहमी दुसरे पद हे नेहमी काय असतं? कृतीदर्शक म्हणजे धातू साधित असतो. विग्रह कसे करशाल तुम्ही? शेती करणारा. बघा, पहिलं पद आणि दुसरं पद. दुसरं पद काय आलेलं आहे? कृतीदर्शक म्हणजे धातू साधित. आणि ज्या समाज दुसरं पद हे धातू साधित म्हणजे कृती दाखवणारे, क्रिया दाखवणारे असेल तर डोळे दाखवून त्याला डायरेक्ट काय करायचं? उपपद तत्पुरुष समास. पुढचं काय उदाहरण? पहारे करी. फोड कशी करशाल तुम्ही? पहारा करणारा. आले दोन पद. पहिलं पद आणि हे दुसरं पद. दुसरे पद बघा कृतीदर्शक आहे म्हणजे धातू साधित आहे. आणि दुसरं पद जर धातू साधित असेल म्हणजे क्रिया करणारा असेल तर डायरेक्ट ते कोणतं असतं? उपपद तत्पुरुष समास. पुढचं उदाहरण घेऊ. लाच खाऊ. लाच खाऊ. बघा, फोड कशी करशाल तुम्ही? एक लाच आणि दुसरा खाऊ. दोन पद आहे. कशी? लाच खाणारा. लाच खाणारा भ्रष्टाचारी जो असतो तो काय आहे? मग ही कृती ना, काय ते क्रिया केलेली आहे. आणि क्रिया करणे म्हणजे काय? दुसरं पद उपपद तत्पुरुष समास. पुढे या. जलद. जलद म्हणजे काय? फोड कसे करशाल? जल देणारा म्हणजे काय? जल देणारा म्हणजे पाणी देणारा. पाणी देणारा तुम्हाला माहिती आहे. आता पावसाळा चालू आहे आणि आता पाणी किती भेटतंय, बरोबर ना? आता इतकं पाणी भेटतं की लोक वाहून जातात डायरेक्ट. जल देणारा आहे का दुसरं पद? कृतीदर्शक. पुढे या.
पुढं उदाहरण घेऊ अजून. खक ग्रंथकार. ग्रंथकार. फोड कशी करशाल? ग्रंथ करणारा. आहे का दुसरं पद धातू साधित? म्हणजे दुसरं पद जेव्हा जेव्हा तुम्हाला धातू साधित म्हणजे क्रियादर्शक दिसलं मित्रांनो, त्याला म्हणायचं उपपद तत्पुरुष समास. कळलं? कळतंय? खग आला का? ग. खग म्हणजे काय? आकाश. ग म्हणजे काय? गमन करणे. आकाशात गमन करणारा. गमन करणारा. कळलं? पुढचं. कळतंय मित्रांनो? एवढंच लक्षात घ्या, फक्त काही अवघड नाही आहे. पहिलं पद संख्यादर्शक दिसलं त्याला दिगू म्हणा. पहिलं पद नकारदर्शक दिसलं त्याला नत्र म्हणा. दुसरं पद एक धातूसाठी म्हणजे कृती क्रिया दाखवला दिसलं म्हणजे करणारा, जाणारा, येणारा, जन्मणारा. ग, ज, द आणि कर, खा इत्यादी दिसलं त्याला उपपद तत्पुरुष म्हणा. कळलं मित्रांनो? आपण एवढंच घेऊया. पुढच्या लेक्चरला उरलेला भाग आपण घेऊया. आता एवढंच आपण संपू.